कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती पण खोपं बांधती. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं. कुत्रीला एका टायमाला 8 होतात. कलर बदलून, क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी, बरोबर आहे ना. कलर बदलून, बरोबर आहे का नाही. पुरुषार्थ काय त्याच्यात सांगा. आमच्या इंदोरीकर बाबाच्या भाषेत जसं काय तुलाच जमलंय, बरोबर आहे का नाही सांगा. मला सांगायचं काय, लेकरं बाळ खाणं पिणं, कुत्र्या मांजरा डुकराला जन्मात सगळ्यांना आहे. अहो कुत्र्याला भूक लागती, माणसाला भूक लागते. हे बघा, कुत्र्याला भूक लागली की कुत्रं मालका पुढं जाऊन गोंडा घोळतं, आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक नाही आहे त्याच्यात. खाणं पिणं हे कुत्र्या मांजराच्या डुकराच्या बी जन्मात आहे. लक्षात. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी 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 अभंगाची बघून घे सावडी, मूर्ती आशा त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूचा, लाग चरणाला प्रभूचा, लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या. भाव महत्वाचा आहे. म्हणून भाव चांगला असेल तर कमी वेळात बी देव प्रसन्न होतो, आहे का नाही. म्हणून पुन्हा एकदा महाराज म्हणले काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाचे करिता भरोवरी, दुरावशी दुरी भवाची पुरी व्हावशी विठोबा रखुमाई विठोबा हरी विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हरे हरे टाळी 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 टाळी. हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. वा वा, दिगंबर आहे. टाळ्या वाजवा जोरात. वा, छान भजन केलं. हे यालाच म्हणतात सांगतो तू माशी भजारे विठ्ठला. अंजायनं नाही केला त्याचा, नाही तरी गेला जन्म. कहा गए तो कहा नाही, और क्या लाए तो कुछ नाही. कुठं गेलतो तो, स्वराचा आवाज कमी करा. कुठं गेलतो तर कुठंच नाही, काय आणलं काही नाही, असं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, इको कमी करा. हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे. वेळ संपलेला आहे आणि वेळेच्या पुढं जाणं मला तरी आवडत नाही, हे काय. पावसाने बदबद पडावं, उघडून जावं, झड लावू. 11 वाजून चालली तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात. आता दुसरं काय म्हणणार आहे. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठंतरी थांबलं पाहिजे. वेळेत थांबावं माणसानं. वेळेत थांबलं नाही की किंमत राहत नाही माणसाची. वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. पण मी तरी काय करणार आता. मला बोलायला सुरुवातच 10ला झाली. पहिलाच दिवस आहे आज. म्हणून आज शिवराज कैलासवासी शिवराज पुंडलिकराव गोरटे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव पुंडलिक दादा, त्यांचे दुसरे चिरंजीव सुधीर दादा, त्यांचे बंधू बळीराम दादा आणि त्यांचे पुतणे रंगनाथ दादा, या सर्व परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. दादा म्हणायचे त्यांना, आणि नाव पण किती गोड आहे, शिवराज आहे का. म्हणजे शिव हे सगळ्यांचं स्वरूप आहे आणि त्यांनी या समाज मनावर राजसुद्धा केलेलं आहे. आणि ते राज जर कशानं केलं असेल तर पैशानं नाही. ते राज जर कशानं केलं असेल तर स्वभावाने केलेलं आहे. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. दादांबद्दल एकच प्रमाण हे मला सांगता येईल, मन मोकळं उद्धव बापू आणि वाणी रसाळ. छोट्या मुलाला सुद्धा त्यांनी आवजावं बोलावं.
आपल्या एकाही कर्मचाऱ्याला त्यांनी अरे तुरे म्हणून कधी हाक नाही मारलेली. अरे एवढं वैभव ज्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. पण ऐका ना, ज्यांनी शून्यातून हे विश्व उभं केलं, हे राज्य उभं केलं, पण त्या राजाला लवकर नगरी सोडून जावं लागलं. ही शोकांतिका आहे. मग ज्यांच्यासाठी हे विश्व उभं झालं तेच आज निघून गेले. गड आला पण सिंह गेला असं म्हणण्याच्या, जे आपल्या गाईच्या गोठ्यात ज्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली त्यांनी आज एवढ्या संस्था उभ्या कराव्या, ही सामान्य गोष्ट नाही. हा सुंदर परिवार आहे त्यांचा. सर्व परिवार अतिशय गोड आहे आणि कीर्तन ठेवतच नाहीत तर कीर्तन ऐकतात पण. सगळे कीर्तन ऐकायला बसलेले आहेत. म्हणजे समाजासाठी करत असताना हे आपल्या हिताचं आहे, हे मनामध्ये भाव गोड आहे. आणि दादांनी आपल्या निवासी शाळेवर असणाऱ्या मुलासोबत जेवण करावं. जे हॉस्टेलच्या मुलाला जेवण आहे, काय बनवलं रे आज मुलासाठी, चला हे घेऊन या, तेच माझ्यासाठी. आणि असा मालक जर असेल ना तर क्वालिटीसुद्धा जपत असतात लोक. अरे आपले मालक जर मुलासोबत जेवत असतील आणि एखाद्या दिवशी आपण जर स्वयंपाकात कमी जास्त केलं आणि ते जर जेवायला आले तर लक्षात ठेवा, म्हणजे एक जमिनीवर पाय असणारा माणूस म्हणजे शिवराज दादा आहे. पण आज या पोरांकडं सगळ्या गोष्टी असतील, सगळ्या गोष्टी आज सुधीर दादाकडं, पुंडलिक दादाकडं, त्यांच्या भावाकडं, पुतण्याकडे आज सगळ्या गोष्टी आहेत. पण आज हा कार्यक्रम शिवराज दादाच्या पुण्यस्मरणाचा नसून जर त्यांच्या वाढदिवसाचा असता तर माझ्याही अंतःकरणातला भाव काही वेगळा असता. मी सांगेल बघा तुम्हाला, जीवनात सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आईवडील आहे. ज्याच्या जीवनातले आईवडील गेले त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, जोपर्यंत आईवडील जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. माय गेली की माहेर संपलं. माहेरच माय आहे म्हणून म्हणतात ना, माय गेली माहेर संपलं. बाप गेला, जीवनातला आधार गेला. महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद आहे काही नेत्यामध्ये, पण गेलेल्या बापाला नाही आणू शकत. आज विचारा बापाची किंमत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाला. आज माझे वडील असते तर महाराष्ट्रात हे बदललेलं चित्र दिसलं नसतं. आज विचारा बापाची किंमत पंकजाताई मुंढेला. बाप गेल्यानंतर काय हाल होतात ना, हे मोठ्या मोठ्या नेत्याला जाऊन विचारा. आपण तर सामान्य माणसं आहेत. महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद आहे या लोकात, पण गेलेल्या बापाला नाही आणू शकत. आज मोदी साहेब निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कुणाचं जायचे? आईचं. निवडून यायच्या अगोदर आईचा आशीर्वाद, निवडून आल्यावर आईचा आशीर्वाद, आणि वाढदिवससुद्धा आईबरोबर आहे. आईसोबत जेवण करायचे आणि वाढदिवस साजरा करायचे. मोदी साहेब गेलेली सत्ता आणू शकतील पण गेलेल्या माईला नाही आणू शकत. गेलेली आई आणि गेलेला बाप आपण कशानंच माघारी आणू शकत नाही. आज जर अशी परिस्थिती असती ना तर या सुधीर दादा, पुंडलिक दादा, त्यांचे बंधू, या सगळ्या परिवारानं शिवराज दादाच्या वजना एवढे पैसे दिले असते एखाद्या डॉक्टरला, त्यांच्या वजना एवढे, पण म्हटले असते की आमच्या दादाला वाचवा. पण एक सांगेन मी तुम्हाला, या कोरोनाने अनेक घर उद्ध्वस्त केली महाराज. कोरोनाने चांगले चांगले घर रस्त्यावर आणलेत. लक्षात ठेवा, घराची घरं उद्ध्वस्त गेली. जसं वेटिंगला फोन यावे तसे वेटिंगला प्रेत येत होते. प्रेतांना सुद्धा थांबावं लागत होता. असा काळ आपण आपल्या डोळ्यानं पाहिला. पण आज दादांना लवकर सोडून जावं लागलं. त्यांच्या परिवारातली माणसं त्यांच्याबद्दल बोलतील नवल नाही, पण त्यांचे कर्मचारी मला सांगत होते की दादा म्हणजे आमच्या वडिलाप्रमाणे होते. दादा जर शाळेवर नाही आले 2-4 दिवस तर आम्हाला करमत नव्हतं. असे कोणते कर्मचारी आहेत को जे मालकाची वाट पाहतात? अरे मालक आला की भीती वाटते असे कर्मचारी असतात आणि असे मालक असतात. पण शिवराज दादा म्हणजे असे मालक होते की कर्मचाऱ्याला वाटत होतं दादानी यावं, आणि दादा जर नाही आले तर आम्हाला करमत नव्हतं. काय लळा आणि काय प्रेम असावं. म्हणावं त्यांनी, ही शाळा माझी नाही, ही शाळा तुमची आहे, हे तुम्हाला सांभाळायचं आहे. हे जे गरिबीचे चटके ज्याला लागलेले असतात ना त्याला समाजाला लागलेले चटके कळतात. म्हणून जीवनात 2 गोष्टीला घाबरा, एक पाप आणि दुसरं बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला, आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला. आपला बाप कसंही असू द्यावं, दरवाजात जरी बसलेला असला ना, कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जात नाही. बिनबापाच्या पोरानं किती काम केलं ना, लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असताना इतभर पोट कापून
मुलाला जन्म देणारी जगाच्या पाठीवर आई असते. आपण प्रत्येक क्षणाला जिंकत यावं याकरता प्रत्येक क्षणाला हरत आलेला आपला बाप असतो. म्हणून मी सांगेल, आज परिस्थिती अशी आहे ना, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं और अपाहिज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं तशी म्हातारी मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. तुमच्याच अहमदपूरच्या रुक्मिणी वृद्धाश्रमातली घटना आहे. डॉक्टर गोदमगावकर विदेशात पोरं राहिला होते, पण शेवटचे 6 वर्ष अहमदपूरच्या वृद्धाश्रमात घालवावी लागली. मी काही थोतांड मांडत नाही तुमच्या पुढं, ह्या घडलेल्या घटना आहेत महाराज. म्हणून मी सांगेल, पैसा असेल तर विल बनतं आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. लक्षात ठेवा, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर आपल्या मायबापाला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण या संस्कृतीला जपा, आपण या संस्कृतीला जपा. या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही, पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. त्याला आईवडिलाची अदालत म्हणतात. तर आईवडिलाच्या अदालतमध्ये माणसाला केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळत नाही. मी आज उभा आहे इथे केवळ माझ्या वडिलामुळं उभा आहे. माझ्या वडिलामुळं मी आज इथं उभा आहे. माझे वडिलांचा आजही मला रात्री 2ला 3ला 4ला कधी बी फोन येतो. मी घरी पोहोचेपर्यंत त्यांचे फोन चालू असतात. लक्षात ठेवा बरं का मला काय सांगायचं. कधी बापाचा फोन घ्या आणि आपला फोन घ्या, तुम्हाला बापाकडून आलेले कॉल जास्त दिसतील, पोराकडून आलेले कॉल कमी दिसतील. प्रत्येक बापाचं हे जीवन आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल, आज या वडिलांनी एवढं विश्व उभं केलं, पण आज पुंडलिक दादा, सुधीर दादांना वाटत असेल दादा पाहिजे होते. याच्यातली एखादी गोष्ट कमी असती तरी चाललं असतं, पण दादा जीवनामध्ये गरजेचे होते. बारे 1 रुपया हरवला, 10 रुपये हरवले तर माणूस त्या रस्त्यानं 5 चक्कर मारतो. कदाचित हरवलेले पैसे सापडतील, पण एकदा हरवलेला माणूस पुन्हा सापडत नाही. एकदा हरवलेला माणूस, लाख आते हैं लाख जाते हैं, लेकिन लाख आने से एक की कमी कभी पूरी नहीं होती है. लाख माणसं येतील, लाख माणसं जातील, पण एकदा गेलेले शिवराज दादा पुन्हा पाहायला मिळणार नाही. एकदा गेलेला बाप पुन्हा नाही, एकदा गेलेली माय पुन्हा नाही. माझी विनंती आहे बसलेल्या लोकांना, आज दादांना खरी आदरांजली आणि श्रद्धांजली जर द्यायची असेल ना, तर ज्यांचे मायबाप आपल्यापासून वेगळे राहतात त्यानं उद्या सकाळी आपल्या मायबापाला घेऊन घरात या. हीच खरी आदरांजली, हीच खरी श्रद्धांजली. आज परिस्थिती आहे, अशी परिस्थिती अवघड आहे. आपण लाता मारून आपल्या मायबापाला घराच्या बाहेर काढलं तर आपले पोरंसुद्धा आपल्याला लाता मारूनच घराच्या बाहेर काढणार. जैसी करणी वैसे भरणी. आज हातान करायचं आणि हातान भरायचं. लक्षात ठेवा, आज या 2 पोरांचं, या परिवाराचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अरे एकीकडे मायबापाला लाता मारून घराच्या बाहेर काढणारे पोरं बघा, आणि एकीकडे बापाचं 3रं पुण्यस्मरण या वैभवात करणाऱ्या पोरांचा विचार करा. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची या. त्यांच्या मात्या पित्याला धन्यवाद देतात. म्हणून आज दादांना जाऊन 3 वर्ष पूर्ण जरी झाले असतील तर त्यांच्या आठवणीला मात्र एकही दिवस सुना नाही आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांच्या जीवनातल्या आठवणी आज या परिवाराबरोबर, या कुटुंबाबरोबर आहेत. या परिवाराची तर हानी झालीच आहे दादा गेल्यामुळं, पण समाजाची सुद्धा हानी झाली. गोरगरिबांच्या लेकराचा पोशिंदा आज दादा आहे. ऐका ना, लाख म्हणतात ना, लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. ज्यांनी गोरगरिबांच्या मुलासाठी एवढ्या संस्था उभा केल्या, ते असते तर या 5 संस्थेच्या 10 संस्था व्हायला वेळ लागला नसता. पण आज सामाजिक हानी, कौटुंबिक हानी, अशा दोनही हानीला सामोरं जावं लागलं. म्हणून म्हणतात, जो आवडे सर्वाला तोचे आवडे देवाला. त्याच्या पुढं नाविलाज आहे. सत्ते पुढं त्या देवाच्या शानपण आपलं चालत नाही. पण कुटुंबानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी दादांच्या आठवणीत ठेवला आणि एकदम गोड नियोजन. महाराष्ट्रातले सर्व नामवंत कीर्तनकार आमच्या हरिदास महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळे. हे बघा, आम्ही बरेच कीर्तनकार याच्यातले मोठ्या मोठ्या सप्त्यात असतो, पण सगळे एका सप्त्यात येणारे कमी सप्ते असतात. कारण ह्या तारखा सगळ्यांच्या ॲडजस्ट होणं हे सोपं नाही. हे सगळे टॉपचे महाराज आहेत
आणि हे सगळे एका सप्त्यात आणि त्या तारखेला बसवायचे एवढंही सोपं नाही, पण त्या हरिदास महाराजांवर सगळ्यांचं प्रेम आहे. म्हणून त्या प्रेमामुळं तुमच्या सर्वांचा दर्शनाचा सुयोग आला. 10 मिनटं जास्त झाले, तसं तर माझा पाऊण तास शिल्लक आहे अजून, बरोबर आहे ना. पण मी तरी काय करणार आहे, सगळ्याच गोष्टी आज मला एकत्रित करणं गरजेच्या वाटल्या. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली.